तर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला होऊन 26 निष्पाप लोकांची गोळ्या झाडून हत्या झाली। संपूर्ण देशात यामुळे संतापाची लाट आहे। दहशतवाद्यांना आणि त्यांना पोषणाऱ्या पाकिस्तान नावाच्या आकाला धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे। प्रत्येक भारतीयाची अगदी हीच भावना आहे। पण या घटनेला आठवडा उलटून गेला तरी कारवाई का होत नाही असं म्हणत विरोधक आक्रमक झाले। आता त्यावरनं राजकारण सुद्धा जोरात रंगू लागलंय। दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधक भिडले। कधी पोस्टर वॉर तर कधी शाब्दिक घमासान सुरू, आरोप प्रत्यारोप सुरू। विरोधक वाट पाहायला तयार नाही। त्यांना सर्जिकल स्ट्राईक नको तर थेट युद्ध हवंय। प्रधानमंत्र्यांकडे पाहता, त्यांचा चेहरा पाहता, त्यांचं एकंदरीत वर्तणूक पाहता, वर्तन पाहता, त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे काय युद्धाचं काय, आपल्याला युद्ध करायचं आहे, पाकिस्तानला धडा शिकवायचा वगैरे काही दिसत नाही। खुशमिजाज अवस्थेमध्ये आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा, की पाकिस्तानशी युद्ध कसा करायचं। दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैन्याने त्यांना धडा शिकवला। पण काँग्रेसच्या नेत्यांना पुलवामाचा हल्लाच मान्य नाहीये। काही घडलंच नाही असा त्यांचा दावा आहे। 40 हमारे आदमी मर गए जो उस समय पगड़ी के ऊपर से तुरला गया था ऊपर को, उसको हम तुरला बोलते पंजाबी में। उस समय इलेक्शन था, उस समय तो बड़ा तुरला चल रहा था कि जी हम ये कर देंगे, हम वो कर देंगे। आज तक मैंने तो पता नहीं चला मुझे तो कहाँ स्ट्राइक हुए हैं, कहाँ बंदे मारे गए थे उस समय, कहाँ वहां पाकिस्तान में हुआ था। हमारे देश में आकर कोई बम गिरे पता नहीं चलेगा। कहते जी पाकिस्तान में हमने सर्जिकल स्ट्राइक किए थे, कोई कुछ नहीं हुआ, कहीं नहीं दिखे सर्जिकल स्ट्राइक, किसी को नहीं पता चला। आज दहशतवाद्यांच्या विरोधात युद्धाची आणि टोकाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने त्यांना संधी असताना त्यांनी काय केलं? दहशतवाद्यांनी मुंबई, पुणे, दिल्ली, जयपूर सारखी शहरं हादरवली, शेकडो लोकांचे जीव घेतले। काँग्रेसनं काय केलं? किती दहशतवाद्यांना शिक्षा केली? पाकिस्तानवर किती हल्ले केले? जरा समजून घेऊया। 1993 मुंबईवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला। 12 मार्च या दिवशी मुंबईतल्या 12 ठिकाणी RDXने भरलेल्या गाड्यांनी मुंबईला रक्तबंबाळ केलं। त्यामध्ये 257 जणांचा मृत्यू झाला आणि 1400 लोक जखमी झाले। या हल्ल्याचा मास्टर माइंड होता दाऊद इब्राहिम, ज्या दाऊदला गेली 32 वर्ष पाकिस्तान पोचतोय, पण त्याला पाकिस्तानात जाऊन ठेचण्याची हिंमत दाखवली गेली नाही। 2006 मध्ये मुंबईतील रेल्वेत पुन्हा एकदा साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले। अवघ्या 11 मिनिटाच्या अंतरात 7 बॉम्बस्फोट घडवून आणले। पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय भागात धावणाऱ्या गाड्यांमध्ये घडवलेल्या बॉम्बस्फोटात 209 लोक मृत्युमुखी पडले आणि 700हून अधिक जखमी झाले। पुढच्या 2च वर्षात म्हणजे 2008 साली देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा घायाळ केली। दहशतवाद्यांचा देशावरचा सर्वात मोठा हल्ला होता। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात प्रामुख्याने मुंबईतील ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि नरिमन पॉइंटला टार्गेट केलं होतं। या हल्ल्यात 166 लोक मारले गेले आणि 300हून अधिक लोक जखमी झाले होते। या हल्ल्यात पाकिस्तानचा नागरिक असलेला अजमल कसाब हा दहशतवादी जिवंत पकडला गेला, जो पाकिस्तानच्या दहशतवादाचा सर्वात मोठा पुरावा होता। सामान्य माणसांच्या बळींची ही मालिका अखंडपणे सुरू होती। दहशतवादी हल्ले थांबत नव्हते। या दहशतवादी हल्ल्यांमागे कोण होतं? पाकिस्तान आणि त्यांनी पोचलेले दहशतवादी। पण तत्कालीन काँग्रेस सरकारने एकदा तरी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं का? याचं उत्तर आहे नाही। काँग्रेस सरकारच्या काळात दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात फक्त राजनैतिक, कूटनैतिक आणि गुप्तचर यंत्रणांद्वारे कारवाईवर भर देण्यात आला। कांग्रेस पार्टी का ये प्रेस कॉन्फ्रेंस कि पुलवामा के समय सर्जिकल स्ट्राइक नहीं हुआ, क्या ये भारत की सेना और वायुसेना के मनोबल को नहीं गिराता है? क्या कहीं न कहीं ये देशवासियों के मनोबल को नहीं गिराता है? भारताला दहशतवादाविरोधातील लढाईत काहीच हाती लागला नाही। काँग्रेसच्या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने केवळ कूटनैतिक दबाव, गुप्तचर यंत्रणांचं बळकटीकरण आणि कायदेशीर कारवाईवरती भर दिला। मात्र प्रत्यक्ष लष्करी कारवाई टाळल्यामुळे आणि पाकिस्तानकडून दहशतवाद्यांवरती ठोस कारवाई न झाल्यामुळे पाकचा नापाक इरादा ठेचण्यात यश आलेलं नाही। दहशतवाद आणि पाकिस्तान विरोधात कायम बोटचेपी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला आता थेट युद्ध हवंय। त्यामुळे सत्तेतून गेल्यानंतर त्यांनाही झालेली उपरती आहे का असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.